मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेत सध्या खतरनाक असा ट्विस्ट पाहायला मिळत आहे. तर आता वटपौर्णिमा विशेष भागात आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की आता नंदिनी प्रेग्नंट नसून ती खोटं पोट लावूनच फिरत आहे असा काव्याला संशय आलेला असतो. त्यामुळे इकडे जीवानंदिनी आणि सोबतच आर्या देखील खूपच घाबरलेले असतात. कारण आर्याने जीवानंदिनीला सांगितलेलं आहे की आता सरोगसी सक्सेसफुल झाली आहे आणि आता तुमचं बाळ माझ्या पोटात वाढतंय. पण इकडे काव्याला मात्र काही केलं नंदिनीवर विश्वास बसतच नसतो. काव्याला सततच असं वाटत असतं की नंदिनीच्या बाळाला नक्कीच काहीतरी झालंय आणि ती प्रेग्नंट नसून नक्कीच खोटं पोट लावते. त्यामुळेच आता ह्या तिघांनाही असा प्रश्न पडलेला असतो की काव्याचा हा संशय नेमका दूर कसा करायचा की जेणेकरून काव्याला ही खात्री होईल की आता नंदिनी खरंच माझ्यापासून काहीही लपवत नसून ती खरोखरच प्रेग्नंट आहे. तर आता या समस्येला कसं तोंड द्यायचं याचा फार विचार करून आर्या, जीवा आणि नंदिनीने काव्याचा नंदिनीवरील संशय दूर करण्यासाठी एक मोठा भन्नाट प्लॅन केलेला असतो. तर आता तो प्लॅन असा असतो की आता वटपौर्णिमेच्या दिवशी नंदिनी, काव्या आणि आर्या वडाची पूजा करायला गेलेले असतात. तेव्हा आता आर्या विधवा असल्यामुळे ती सुरुवातीला वडाच्या एका बाजूला कोरडी पूजा करते. नंतर आता काव्या आणि नंदिनी सुद्धा पार्थ आणि जीवाच्या दीर्घायुष्यासाठी पूजा करत असतात. तर आता तेवढ्यात नंदिनी आणि आर्याच्या ठरलेल्या प्लॅननुसार नंदिनी वडाच्या झाडाला फेऱ्या मारत असताना अचानक चक्कर आल्याचे नाटक करून ती खाली कोसळते. तेव्हा हे पाहून घाबरलेली काव्या लगेच डॉक्टर आर्याला हाक मारून नंदिनीला नेमकं काय झालंय ते विचारते. तेव्हा आर्या काव्याला म्हणते की अगं काव्या, सिंपल आहे. नंदिनी आता 3 महिन्यांची प्रेग्नंट आहे ना, आणि आता तिच्या पोटामध्ये बाळ असल्यामुळे तिला आता 2 जीव सांभाळावे लागत आहेत आणि या कारणामुळेच तिला चक्कर आली आहे, बाकी काही नाहीये. यावर आता काव्या म्हणते की हे तू खरं सांगत आहेस का? नाही म्हणजे ताईने सुद्धा उपवास धरलाय म्हणून विचारलं. तेव्हा आता यावर आर्या काव्याला विश्वासात घेत म्हणते, कमॉन काव्या, अगं प्रेग्नन्सीमध्ये असं होतच राहतं. आणि काव्या, तू हे विसरतीयस का की मी सुद्धा एक स्त्रीरोग तज्ञ आहे. त्यामुळे मला माहिती आहे की नंदिनीच्या पोटात बाळ वाढत असल्यामुळेच तिला चक्कर आली आहे. त्यामुळे आता काव्याला आर्या आणि नंदिनीच्या ह्या चक्कर येण्याच्या खोट्या नाटकामुळे अखेर खात्री पटते की नंदिनी खरंच प्रेग्नंट आहे. आणि अशा पद्धतीनेच काव्याचा नंदिनीच्या प्रेग्नन्सीवरचा अविश्वास कायमचा दूर होऊन शेवटी काव्याला खात्री पटते की नंदिनी ताई खोटं पोट लावत नसून ती खरंच तिच्या बाळाची आई होणार आहे.